समस्या तुमची, बातमी आमची। खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापतीपदी अशोक सावंत व उपसभापतीपदी साहिल सिकिलकर यांची बिनविरोध निवड। राजगुरुनगर येथील खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापतीपदी अशोक सावंत व उपसभापतीपदी साहिल सिकिलकर यांची मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी काम पाहिले। पतसंस्था सभागृहात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। 91 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या या पतसंस्थेचे 1338 सभासद व 30 कोटी रुपये भागभांडवल आहेत। खेडचा आदर्श घेऊन दौंड तालुका पतसंस्था देखील बिनविरोध होणार आहे, अशी माहिती जिल्हा नेते अशोक पलांडे यांनी यावेळी दिली। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मोलाची भूमिका निभावल्याबद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले। सर्वांच्या उपस्थितीत विवेकानंद गायकवाड यांची मानद सचिव म्हणून निवड करण्यात आली। स्थानिक लेखापरीक्षक म्हणून मधुकर गिलबिले व काळूराम डावरे यांची नियुक्ती केली। राहुल लोखंडे व दत्तात्रय शिनगारे यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली। आता यापुढे आपल्याला अधिक नवीन काय करता येईल, कोणते उपक्रम सभासदांनी करता येईल जेणेकरून पतसंस्थेचा आणि सभासदांचा फायदा होईल आणि आपली पतसंस्था उत्तरोत्तर कशी प्रगती करेल याकडे आपल्याला सर्वांना लक्ष द्यायचं आहे। त्यासाठी आपण सर्वजण मिळून, सर्व संघटना असतील, त्यामध्ये तालुक्यातील सर्व संघटनाचे अध्यक्ष असतील, त्या सर्वांना खरं तर धन्यवाद दिले पाहिजे। कारण सर्वांनी आज मनाचा मोठेपणा करून त्या ठिकाणी सहकार्य केलं, म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली। आणि त्यामध्ये आपले 5 जे बांधवांनी फॉर्म भरले होते, त्या 5ही बांधवांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माघार घेतली। त्यांचं सुद्धा मी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीने, तालुक्याच्या वतीने त्यांचं खरं आभार मानतो, कारण त्यांनी सहकार्य केलं म्हणून आपण हा निवडणुकीचा पाहत आहोत। तर आपण सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित झाला, सर्वांचं संस्थेच्या वतीने सर्वांचं हार्दिक असा आभार मानतो। आणि या ठिकाणी समन्वय समिती तुम्ही सर्वांनी परवानगी दिली की तुम्ही हे काम करा। पहिली गोष्ट आहे की सर्व संघटनांनी आमच्यावर विश्वास दाखवला की ही माणसं निपक्षपातीपणे काम करू शकते आणि तशा पद्धतीची फार मोठी जबाबदारी, तसं पाहिलं तर हे काम फार अवघड होतं, परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, सकारात्मक सहकार्यामुळे आम्ही वाघ सर असतील, शाविनाथ शिंदे असेल, ठाकूर सर असतील, त्याचप्रमाणे दत्ता शिंगारे असतील, आम्ही 5 जणी दररोज काम करत होतो, पाहत होतो सगळ्यांच्या एकमेकांची चर्चा, तुमच्याशी सर्व संघटनांशी चर्चा करत होतो आणि मग आम्ही चर्चा करत होतो आणि यातून सगळ्यातून हा एक अतिशय सुंदर असा निर्णय या ठिकाणी आकारास आलेला आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण संस्थेच्या जर याच्यामध्ये ठेवलं तर आपण एक चांगल्या प्रकारचे निर्णय संस्थेच्या कारभारामध्ये घेऊ शकतो, संस्था एका चांगल्या वेगळ्या वळणावर नेऊ शकतो। एक सुंदर 2 मिनिटाचं सांगितलेलं आहे। आपले खेड तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे। या तालुक्याने क्रांती घडवली आणि ते देशामध्ये भारत स्वातंत्र्याच्या कामी मदत झाली आणि 91 वर्षाच्या काळामध्ये आपली सभासद, आपली पतसंस्था बिनविरोध झाली। ही सुद्धा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध झाली, हे सर्व श्रेय तुमचं आहे। आणि बिनविरोध होत असताना 91 वर्षाच्या काळानंतर सभापती होण्याचा मान एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला मिळाला। म्हणजे मी सभापती नाही तर सर्वसामान्य जे सर्व सभासद आहेत ते सभापती आहेत असं मी मानतो, त्यांचा सर्वांचा बहुमान आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या सर्वांचं, मग सहकार पॅनेलच्या माध्यमातून शांताराम नेहरे सर असतील, त्याचबरोबर ज्ञानेश्वर पॅनेलच्या माध्यमातून आदरणीय विठ्ठलराव तांबे पाटील असेल, त्याचबरोबर सर्व सहयोगी संघटना, त्यांचं सर्वांचं योगदान खूप मोलाचं आहे। आणि विशेषतः या 91 वर्षाचा जो इतिहास झाला तो आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून झाला असं माझं ठाम मत आहे। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आपण या ठिकाणी संचालक म्हणून आम्हाला संधी दिली आणि पुन्हा एकदा एक डबल धमाका ही पण संधी दिली आणि सर्वांनी मिळून दिली, याचा खूप आनंद आहे। संधी मिळणं आणि सर्वांनी मिळून ती बहाल करणं या दोन्हीमध्ये फरक आहे। निश्चितपणाने दुग्ध शर्करा योग हा आहे की आपण सर्वजण या ठिकाणी आम्हाला शुभाशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी, सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहात, त्यामुळे निश्चितपणाने आजचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे। यातील बरीचशी मंडळी माझ्या म्हणजे वडिलांच्या बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे ती आहेत, त्यांचे शुभाशीर्वाद मिळत आहेत आणि निश्चितपणाने तांबे सर असतील, नेहरे सर असतील, आमचे माऊस भाऊ करके सर असतील आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आम्ही दीपस्तंभासारखं पाहत होते, अनिल पलांडे सर असतील,
या सर्व मंडळींच्या शुभेच्छा होत्या आणि आज शुभाशीर्वाद देखील मिळाले. पुनश्च एकदा वैयक्तिक मी विवेकानंद गायकवाड आणि माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे ज्येष्ठ बंधू नामदेव गायकवाड सर असतील, आमच्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण दिलेली जी जबाबदारी आहे ती निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करील, यथाशक्ती प्रयत्न करील. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आज राणे सर असतील किंवा त्यापूर्वी आधीच्या काळामध्ये त्यापूर्वी नेरे सरांची माझी सुद्धा यात माळुंकर सर असतील, त्यानंतर या ठिकाणी आपले पुढचे आपले गावडे सर असतील, बोराडे सर असतील, करपे सर असतील, आमची सुद्धा एक महिन्या 1.5-2 महिन्यापूर्वी अशी एक मिटिंग झाली होती. या मिटिंग मध्ये आम्ही निर्णय घेतला होता की यावेळची पतसंस्था आपल्याला बिनविरोध करायची. मित्र या ठिकाणी सांगायचा पुढच्या काळामध्ये राणे सर असतील, शिंदे सर असतील, शिंगारे सर असतील, वाघ सर असतील, ठाकूर सर असतील, यांनी तो प्रवाह पुढे नेला. निश्चितपणानं सगळ्यांचं मार्ग कुठल्या मार्गाने निघाला हे महत्वाचं नाही, पण सगळ्यांना पंढरीला जायचं होतं हा विषय महत्वाचा होता. आणि म्हणून त्या पद्धतीने सगळं कामकाज या तालुक्याचं झालं. आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा नेहरे सर असतील आमच्या समोर या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली कुठेतरी शिक्षकांनी या ठिकाणी थांबलं पाहिजे. आणि हे सुद्धा या ठिकाणी बोललं की शिक्षकाच्या संघटनामध्ये मी असं बऱ्याच वेळा पाहतो की जरी 1400 सभासद असले तरी 200 ते 300 जी आहे आणि त्या परंपरेमध्ये बिनविरोध आणि त्याचे आम्ही साक्षीदार आणि सर्व सुरुवातीचे शिलेदार असे जर जे आमच्याकडं तुम्ही आशेने आणि चांगल्या नजरेने जे आम्हाला निवड दिलेली आहे त्या निवडीमध्ये आम्ही सार्थ असं काम करण्याचं आणि त्यातल्या त्यात आमच्याकडून जेवढं चांगलं पतसंस्थेच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याचे कामं ही होतील आम्ही आमच्याकडून चांगले जास्तीत जास्त करणार आहोत. आमच्याबरोबर हे आमचे जे खंदे कार्यकर्ते किंवा आमच्याबरोबर आमचे पाठीराखे जे आहेत सगळे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या पतसंस्थेला आणखीन चांगल्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू एवढा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.